मराठा आरक्षणाला घेऊन मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला 2 दिवसाचा अल्टिमेटम दिलेला आहे आणि राज्य सरकारने या संदर्भात ठोस निर्णय घेतला नाही तर त्यांची आंदोलनाची भूमिका कायम आहे। याच विषयावर बोलण्याकरता आपल्यासोबत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे आहे। सर, परत एकदा आंदोलनाची भूमिका, परत एकदा अल्टिमेटम, म्हणजे नेमकं काय चाललंय मनोज जरांगे यांचं काही कळत नाही। नाही, आता हे बघा, हे काही लोकांसाठी नवल राहिलेलं नाही, सरकारसाठी नवल राहिलेलं नाही आणि आमच्यासाठी नवल राहिलेलं नाही। अशा प्रकारचे अनेक अल्टिमेटम यापूर्वीसुद्धा त्यांनी सरकारला दिलेले आहे, पण प्रत्येक वेळेस एक तर ते फेल झाले किंवा मग यांनी स्वतःहून माघार घेतली। आतासुद्धा आमची शेवटच्या तारखेपर्यंत आम्ही नजर ठेवून वॉच ठेवून की जी भूमिका ते बोलून दाखवत आहे त्या भूमिकेवर ते खरंच ठाम राहणार का। आणि दुसरं असं आहे की आज नवीन सरकार येऊन जेमतेम 6 महिने झाले। जेव्हा सरकार पलटवायची वेळ होती तेव्हा तर यांनी नाही पलटवलं। आता कोण पलटवू शकते? आता मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळ हे सर्व मुख्यमंत्र्यासोबत आहे। विधानसभेमध्ये बहुतांश सदस्य त्यांचे आहेत, विधान परिषदेमध्ये बहुतांश सदस्य त्यांचे आहेत। आज जनतेच्या हातात काय पुढच्या 4 वर्ष 4.5 वर्ष? तुम्हाला असं म्हणायचं आहे की म्हणजे मनोज जरांगेला मराठा आरक्षणावर जर का पुढे जायचं होतं तर निवडणूक काळामध्येच त्यांनी थेट मैदानात उतरायला हवं होतं। नक्कीच आपली शक्ती जर दाखवायची होती तर निवडणूक काळामध्ये त्यांनी आपली शक्ती दाखवून स्वतःच्या विचाराचे मॅक्झिमम आमदार निवडून आणायला पाहिजे होतं आणि मग ते जे म्हणतील त्या माणसाला सरकारमध्ये बसवायला पाहिजे होतं। आज सरकार उलटा म्हणजे यांच्याजवळ मेजॉरिटी आहे का? सरकार पाडायला 2/3 मेजॉरिटी पाहिजे, अर्ध्यापेक्षा जास्त मेजॉरिटी पाहिजे, तेवढे आमदार यांच्यासोबत आहे का? एकतरी आमदार आहे का मनोज जरांगे यांच्या पाठीमागे? हा एक प्रश्न आहे। ते त्यांनी सांगावं ना की माझ्यासोबत हे 1 आहे की 10 आहे का 100 आहे का 200 आमदार आहे। त्याच्या भरोश्यावरती कोणी भाषा करत असेल तर मी समजू शकतो, परंतु आपल्या शक्तीचं आत्मपरीक्षण न करता सरकार उलटवून टाकण्याची भाषा बोलणं हे हास्यास्पद आहे आणि म्हणून मी ते काय तेवढं सिरियस घेत नाही। मला एक सांगा की आता काय पर्याय, काय सल्ला राहील या परिस्थितीमध्ये तुमचा मनोज जरांगे यांना? नाही, माझा सल्ला नेहमीच राहिलेला आहे की एकदा या देशाची जातनिहाय जनगणना झाली की जातनिहाय जनगणना झाल्यावर कोणत्या जातीची आणि कोणत्या समाजाची किती संख्या ती पुढे येणार आहे, ते आल्यावरती तुमची लोकसंख्या जेवढी असेल तेवढ्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये तुम्ही आरक्षण मागा तर ते तुम्हाला मिळेल। पण याच प्रवर्गातून पाहिजे ह्या जर अट्टास असेल तर कोणतंही सरकार असो, कोणीही मुख्यमंत्री असो, न्यायालयामध्ये कोणी ते देऊ शकत नाही, कारण त्याला कायद्याच्या चौकटीमध्ये कुठेही स्थान नाही, संविधानाच्या चौकटीमध्ये कुठेही स्थान नाही। आणि जोपर्यंत या 2 ठिकाणी आपल्या मागणीला स्थान राहणार नाही तोपर्यंत सरकार कोणी असो, मुख्यमंत्री कोणी असो, ती मागणी पूर्ण होऊ शकत नाही। राज्य सरकारने ओबीसी समाजाला एक विश्वास आणि आश्वासन दिलं आहे की त्यांच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही। काय वाटतं तुम्हाला, राज्य सरकार त्यांच्या शब्दावर कायम राहील? नक्कीच। आत्ताच आमचं गोव्याला जेव्हा 10वं महाधिवेशन झालं त्या ठिकाणी सुद्धा माननीय मुख्यमंत्री आले होते आणि त्यांनी आम्हाला आश्वस्त केलेलं आहे की मी कोणाच्याही टीकेला घाबरत नाही आणि आम्ही ओबीसी समाजासोबत आहोत, आम्ही आमच्या दिलेल्या शब्दावरती ठाम आहोत। त्यामुळे त्यांनी जो आम्हाला शब्द दिलेला आहे की ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नाही, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळणार नाही आणि सरसकट कुणब्यांचे प्रमाणपत्रसुद्धा आम्ही देणार नाही, या भूमिकेवर तेव्हाचे मुख्यमंत्री, आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, फडणवीस साहेब तेव्हा उपमुख्यमंत्री होते, आता मुख्यमंत्री आहेत, अजितदादा उपमुख्यमंत्री तेव्हाही होता, सर्वांनीच आम्हाला शब्द दिलेला आहे आणि तो शब्दावरती ते ठाम आहेत। आणि म्हणून आम्ही या सर्व परिस्थितीमध्ये आंदोलनकर्ते आणि सरकार दोघांच्याही भूमिकेवरती लक्ष ठेवून आहोत। ज्या दिवशी आमच्या हे लक्षात येईल की आमच्या आरक्षणावरती गदा येत आहे, मग त्या दिवशी त्यांच्यापेक्षा जास्त संख्या आमची आहे ह्या पूर्ण संख्येचा ओबीसी रस्त्यावरती येईल आणि आपल्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करण्यास तो आज सक्षम आहे। आता आपण बघितलं की गोव्याच्या अधिवेशनामध्ये भारतातून 7,000पेक्षा जास्त लोक होते। कालच माझं खामगावला मोठं अधिवेशन झालं, त्या ठिकाणी 3,000च्या वर लोक होते। लोक संघटित होऊन आपल्या अधिकाराचं रक्षण करण्याकरता आज सज्ज आहे आणि यापुढे सुद्धा ते सज्ज राहणार आहेत। आपण बघू शकतो की मनोज जरांगे यांच्या भूमिकेसंदर्भात राष्ट्रीय ओबीसी महासंघाने
काय ठरवलेलं आहे किंवा पुढील काळामध्ये कशा प्रकारे आपली भूमिका घ्यायची हे बबनराव तायवाडे यांनी सांगितलं आहे. कॅमेरामॅन अतुल हिडेसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.